स्मार्ट अहमदनगर न्यूज। लुटीचे 10 लाख रुपये रक्कम स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त। 3 महिन्यापूर्वी लुटले होते शेवगाव येथील जिनिंग मॅनेजरला। तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बँकेत देऊन 10 लाख रुपये रोख रक्कम बँकेत ठेवून मोटरसायकलवर जाताना पाठीमागून अनोळखी 2 इसम विना नंबर काळे रंगाचे मोटरसायकलवर येऊन फिर्यादीचे मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडले व तलवारीचा धाक दाखवून नमूद रोख रक्कम बळजबरीने चोरून नेल्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा 1206/23 भादवी कलम 394 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर घटना घडल्यानंतर माशी राकेश साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस श्री दिनेश आहेर यांना साबुशाचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोलीस श्री दिनेश आहेर यांनी दिनांक 29/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, संतोष लोंढे, सचिन आडवल, संदीप दरंदले, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, किशोर शिरसाट, मेघराज कोले व भरत बुधवंत यांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले। सदर सूचनाप्रमाणे सागुशा पथक गुन्हा दाखल झाल्यापासून तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने संशयित आरोपांचा शोध घेत होते। दरम्यान दिनांक 28/2/2024 रोजी पोलीस श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी नामे चेतन तुजारे राहणार वरुड तालुका शेवगाव याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो त्याच्या राहते घरी आहे। आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास दिली व शेवगाव पोलीस स्टेशन नेमणुकीचे अंमलदार धाकतोडे, गुंजाळ व पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथकास रवाना केले। पथकाने लागलीच वरुड तालुका शेवगाव येथे जाऊन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना पथकास बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम दिसून आला। पथकाने संशयितास ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव चेतन प्रमोद तुजारे असे सांगितले। त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे इतर 2 साथीदार नामे समाधान तुजारे व अर्जुन तुजारे दोन्ही राहणार वरुड तालुका शेवगाव अशांनी मिळून केल्याचे सांगितल्याने आरोपीचे साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे समाधान विठ्ठला मिळून आला व आरोपी नामे अर्जुन उर्फ बाळू तुजारे फरार आहे। ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे चेतन प्रमोद समाधान विठ्ठल यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल, चोरी केलेल्या सायकून 10,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशनला हजर केले आहे। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।